नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन क्लास 10th बोर्ड SSC बोर्ड महाराष्ट्र. ओके, प्रॅक्टिस सेट 3.4. 3.4 मधलं आपले पहिले 3 प्रॉब्लेम पूर्ण झालेले आहेत. आता चौथा, पाचवा, सहावा प्रॉब्लेम आपण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रॉब्लेम काय. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, म्हणजे पहिल्या रांगेमध्ये 20 सीट आहेत. 22 सीट्स इन सेकंड रो, दुसऱ्या रांगेमध्ये 22 सीट आहेत. 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. म्हणजे 2-2ने प्रत्येक रांगेमध्ये सीट्स वाढत गेलेले आहेत. ओके, म्हणजे AP आहे हे. आपण बघूया, आता काढू. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो, म्हणजे 25व्या लाईनमध्ये किती सीट्स आहेत ते काढायचं आहे. आणि टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम, म्हणजे टोटल नंबर ऑफ सीट्स आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बघा, बघूया आपण कसं काढायचं. आता सोल्युशन, फर्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. सोल्युशन व्यवस्थित लिहा, गणित तुमच्या समोर आहे. 20 सीट्स इन फर्स्ट रो. ओके, लिहून घ्या, आपण लिहून घेऊ. पहिल्या लाईनमध्ये 20 सीट्स आहे. नंतर 22 सीट्स इन सेकंड रो, नंतर 24 सीट्स इन थर्ड रो. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा गणित कसं करायचं. सो ऑन, बरोबर आहे. अशा प्रकारे आहे. किती रो आहेत? 27th रो आहे. रो किती आहेत? 27th रो. ओके, असे 27th रो आहे. आता आपल्याला ह्या 27th रोमध्ये एकूण किती सीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 15व्या रोमध्ये किती सीट्स आहेत हे आपल्याला काढायचं आहे. चला बघूया. आपण बघूया द नंबर ऑफ सीट्स. आधी लिहूया, सिक्वेन्स लिहू आपण. 20, 22, 24 सो ऑन. ओके, तर नंबर ऑफ सीट्स increasing consecutive rows. ओके विद्यार्थी मित्रांनो, द नंबर ऑफ सीट इंक्रीजिंग कॉन्झिक्युटिव्ह रो. मोठ्या अक्षरात बघून घ्या. द नंबर ऑफ सीट्स इंक्रीजिंग कॉन्झिक्युटिव्ह रो. आता याचा अर्थ काय होतो? कॉन्झिक्युटिव्ह रो म्हणजे 2ने किंवा तो APच्या याच्यात वाढतोय. मग याचा अर्थ आपण असा लिहितो, D इज इक्वल टू, लिहूया 22 - 20, म्हणजे D इज इक्वल टू 2. ही एक लाईन लिहिल्यामुळे आपल्याला D इज इक्वल टू 2 आपण डायरेक्ट लिहू शकतो. मग आता याच्यामध्ये A इज इक्वल टू काय आलं विद्यार्थी मित्रांनो? A इज इक्वल टू 20. ओके, बघा, A इज इक्वल टू 20, D इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन टू टर्म्स, म्हणजे 22 - 20 किंवा 24 - 22 हे आलं. आता आपल्याला काय काढायचं आहे? पहिले काय काढायचं आहे? फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15 रो. बरोबर. आता हे काय झालं, आपण लिहूया द सिक्वेन्स इज ॲन AP. ओके, ही सिक्वेन्स AP आहे. मग आपण आता टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. आपण पहिले काय काढणार आहेत? 15th रोमधले आपण किती सीट्स आहेत ते काढणार आहेत. म्हणजे TN इज इक्वल टू T15. ओके, आता इथे लिहूया, आपण सूत्र लिहू. TN इज इक्वल टू A + n-1 इंटू D. T15 is equal to, what is the value of A? 20. Put here, plus n 15 - 1 into D 2. Okay, T15 is equal to 20 plus 15तून 1 गेला 14, 14 दूनी 28. ओके विद्यार्थी मित्रांनो, T15 is equal to 48. म्हणजे 15व्या याच्यामध्ये
द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो इज 48. ओके, आपण हे शेवटी लिहू उत्तर. आता बघूया पुढचं काय काढायचं आहे. टू फाइंड द सम ऑफ 27th रो. टू फाइंड the sum of 27th row. To find the sum of 27th, the number of seats 27th row. ओके, असे लिहिले जातं. टू फाइंड द सम ऑफ 27th रो. मग आता ए इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे 20. ओके, डी इज इक्वल टू माहिती आहे 2. त्यानंतर एन इज इक्वल टू माहिती आहे 27. मग आपण आता सूत्र लिहूया. आपल्याला सूत्र पण माहिती आहे, अतिशय सोपे गणित आहेत. बघा, एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. S27 नंबर ऑफ किती आहे रो 27 इज इक्वल टू 27/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू डी 2. ओके, आता कॅल्क्युलेशन करूया. 27/2 S27 इज इक्वल टू 27/2 20 इंटू 2 40 प्लस 27मधून एक गेला 26 दुनी 52. ओके, बरोबर होतं का? 26 दुनी 52 बघून घ्या. S27 इज इक्वल टू 27/2 इंटू किती झाले 50 आणि 40 90 92 झाले 92. ओके, आपण आता इकडे करूया कॅल्क्युलेशन. बघा, S27 इज इक्वल टू 27 इंटू या दोनने आपण याला भागूया. 2×4 ओके, आणि 2×12 46 होतात. ओके, मग आता यांचा गुणाकार करूया विद्यार्थी मित्रांनो. 46 गुणिले 27 7×5 7×7 42 42 2 हातचे 4 7×4 28 28 29 30 31 32. ओके, 2×12 2 हात चाला 1 2×4 8 आणि 1 9 म्हणजे 2 2 2 4 9 10 11 12 1242. ओके, 1242 म्हणजे S27 इज इक्वल टू 1242. मग आपण आता खाली लिहू शकतो. आपण एक वाक्य लिहा तुम्ही, मी जे सांगतो ते मी तोंडी सांगतो, लिहून घ्या. द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो इज किती काढले होते आपण 48. ओके, 48 काढले होते ना 48. आणि द नंबर ऑफ सीट्स द टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम इज इक्वल टू 1242 1242. ओके, अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर पहिला संपलेला आहे. ओके, सॉरी पहिला नाही, आपला हा चौथा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आपला संपलेला आहे. आपण आता बघूया पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. आता 5 प्रश्न व्यवस्थित बघून घ्या आणि ह्या चॅप्टरमधले जवळपास सर्व प्रश्न परीक्षेला येणार आहेत. थोडंसं काळजी करून लिहा. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न काय. 5th क्वेश्चन बघा. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग्स वेअर इन AP. ओके, मग आपण पहिलं वाक्य लिहून टाकू. द गिवन टेम्परेचर सिक्वेन्स इन ॲन AP. AP दिलेलं आहे, बरोबर आहे. AP दिलेलं आहे. AP ऑल रीडिंग वेअर इन AP. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degree more than the sum of temperature Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was -30 degree Celsius,
देन फाइंड द टेम्परेचर ऑन अदर 5 days. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण काढूया. द टेम्परेचर इन डिग्री इन सेल्सियस फ्रॉम कधी ते कधी आहे, फ्रॉम मंडे टू सॅटरडे, फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मंडे टू सॅटरडे म्हणजे द टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड फ्रॉम मंडे टू सॅटरडे. आता आपल्याला हे टेम्परेचर घ्यायचं आहे याच्या टर्ममध्ये घ्यायचं आहे. बघा, इकडे घेतलं मी ए, मग इकडे घेतलं मी ए प्लस डी, इकडे ए प्लस 2d. आता इकडे काय घेणार मी, इकडे ए मायनस डी, इकडे काय घेणार मी ए मायनस डी, नंतर इकडे ए मायनस 2d, ए मायनस 2d बघा, आणि इकडे ए मायनस 3d. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहिले हे समजून घ्या, ए मायनस ए प्लस डी. आता बघा, मंडे टू सॅटरडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आपण यांच्या खाली नावं लिहून टाकू सॅटरडे. ओके, आपण एक चांगल्या याच्याने करू, हे फ्रायडे, इकडे आपण मंडे TUES ट्यूजडे, इथं कोणता आहे नंतर वेनसडे, नंतर थर्सडे. ओके विद्यार्थी मित्रांनो, असे हे वार आहेत बघा, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आपण हे लिहिलं की ह्या मंडेला हे टेम्परेचर आहे, ट्यूजडेला हे टेम्परेचर आहे, वेनसडेला हे टेम्परेचर आहे, थर्सडेला हे टेम्परेचर आहे, फ्रायडेला हे टेम्परेचर आहे आणि सॅटरडेला हे टेम्परेचर आहे. आता आपल्याला हे माहिती आहे. अजून काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे, इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे इज -30 डिग्री. मग आता वेनसडे कुठे आहे, ए मायनस डी इज इक्वल टू -30 डिग्री हे दिलेलं आहे. मग आपण हे काय करू, आपण याला इक्वेशन 1 म्हणू आणि याला करू गिवन. बघा, ए मायनस डी इज इक्वल टू -30 हे दिलेलं आहे. आता पुढची अट काय बघा, त्यांची कंडिशन काय, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मग आपण इथे लिहू, द सम, बघा पुस्तकातलंच लिहितोय मी, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, was 5 more than the sum of temperature of Tuesday is equal to the sum of temperature of Tuesday and Saturday. The sum of temperature कोणतं, Tuesday and Saturday प्लस 5 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ते +5 डिग्री सेंटीग्रेड, ह्या दोघांच्या टेम्परेचरची बेरीज ह्या दोघांच्या टेम्परेचर 5ने जास्त आहे. ओके, लक्षात आलं ना. आता बघा, द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, द सम ऑफ मंडे अँड सॅटरडे. मग आता मंडेचं टेम्परेचर बघू आपण, ए मायनस 3d प्लस द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे ए प्लस 2d. ओके, इज इक्वल टू द सम ऑफ ट्यूजडे, ओके, ए मायनस 2d प्लस सॅटरडे ए प्लस 2d प्लस 5. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आता हा ब्रॅकेट जर इकडे आला तर हा मायनस होणार आहे, मग हा आणि हा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. हा असाच्या असा ब्रॅकेट जर इकडे आला तर मायनस होईल. मग इकडे काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो, ए मायनस 3d इज इक्वल टू ए मायनस 2d प्लस 5.
ओके, आता इकडे लिहू ए मायनस, इथं लिहितो मी ए मायनस 2D. आता हे ए पण जर इकडे येणार तर हे पण मायनस होणार, म्हणजे मायनस 3D. आता काय राहिलं बघा, मायनस 3D इज इक्वल टू मायनस 2D प्लस 5 एवढंच राहिलं. हे ए पण जर इकडे आलं मायनस होणार, ते 0 होऊन जाणार, म्हणजे मायनस 3D. आता मायनस 3D हे इकडे आलं प्लस 2D इज इक्वल टू 5. मायनस 3D प्लस 2D मायनस D इज इक्वल टू 5, म्हणजे D इज इक्वल टू मायनस 5. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डीची किंमत मिळाली -5. आता ए मायनस डी इज इक्वल टू -13. जर ही मायनस डीची किंमत मी ह्या समीकरणात ठेवली तर मला एची किंमत मिळेल. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन 1 ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. म्हणजे ए मायनस डी इज इक्वल टू -30, ए मायनस 5 इज इक्वल टू -30, ए प्लस 5 इज इक्वल टू -30. ओके, त्यानंतर ए इज इक्वल टू -30 -5, सॉरी हे प्लस 5 इकडे -5 झाले, म्हणजे ए इज इक्वल टू -35. ए इज इक्वल टू किती आले विद्यार्थी मित्रांनो, -35. ओके, बघा ए इज इक्वल टू -35. आता तुम्हाला ए पण मिळालं आणि डी पण मिळालं. आता तुम्हाला काय काढायचं आहे, प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर काढायचं आहे. मग आता मंडेला काय मानलेलं आहे आपण, A-3D आहे. ट्यूजडेला काय मानलेलं आहे, A-2. मग आपण आता काढूया. ओके, आता हेच लिहा, मिटवू हे. आपण एची आणि डीची किंमत आपल्याला फक्त माहिती पाहिजे. आता उत्तर कसं लिहायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, मंडेचं टेम्परेचर लिहितो आपण. टेम्परेचर ऑफ काय दिलेलं आहे, द टेम्परेचर ऑफ गिवन डेज असं लिहू, गिवन डेज दिलेले येतं हां, टेम्परेचर ऑफ गिवन डेज. मग आता मंडे घ्या, MONDAY, मंडेचा A-3D इज इक्वल टू एची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो, -35. -3 इंटू D -5 इज इक्वल टू -35. ओके, मायनस इंटू मायनस प्लस, 5 त्रिक 15 बरोबर. -35 मधून 15 गेले, किती उरतात विद्यार्थी मित्रांनो, -20. ओके, -20, म्हणजे तुमचं मंडेचं जे टेम्परेचर आहे ते -20 आलं. ओके, आता ट्यूजडेचं काढू. ओके, ट्यूजडे काय आहे, A-2D इज इक्वल टू A-35 -2 इंटू -5 इज इक्वल टू -35 मायनस प्लस 10 इज इक्वल टू मायनस किती होतात, 25. ओके, चला त्यानंतर वेनसडे, याचं तर तुम्हाला दिलेलंच आहे, A-D इज इक्वल टू -30. इकडे -30 लिहून टाकू, हे दिलेलंच आहे तुम्हाला वेनसडेचं. आता हे डिग्री सेंटीग्रेड असं करून टाका. डिग्री सेंटीग्रेड हे सगळे टेम्परेचर आहे डिग्री सेंटीग्रेडमध्ये मोजल्या जातात. ओके, त्यानंतर आता काय राहिलं, ट्यूजडे, थर्सडे तेच राहिले ना. आता थर्सडेचं काय आहे, ए आहे, एच आहे ना फक्त, म्हणजे -35. मग इकडं -35 डिग्री सेंटीग्रेड. ओके, डिग्री सेंटीग्रेड. आता काय राहिलेलं आहे, फ्रायडेचं काय आहे, A+D म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, -35 प्लस D, म्हणजे D किती आहे, -5 म्हणजे याचं उत्तर काय येईल, -30 -40 डिग्रीला -40 कसं, प्लस इंटू मायनस -35
आणि -5 इज इक्वल टू -40 डिग्री. आता वर लिहितो मी तर सॅटर्डेचं शेवटचं राहिलेलं. सॅटर्डेचं A + 2D म्हणजे A म्हणजे किती -35 प्लस 2 × D -5 म्हणजेच -35 - 10 म्हणजे किती झाले -45 डिग्री सेंटीग्रेड. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर हे काढलेलं आहे. चला पुढचं बघूया. ऑन द वर्ल्ड पुढचं गणित बघा. लास्ट प्रॉब्लेम 3.4. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित व्यवस्थित जर सोडवले आणि याच्या जर व्यवस्थित तुम्ही अशा छान नोट्स जर काढल्या आणि त्याचं जर 1 2दा 3दा 4दा तुम्ही वाचन केलं तर तुम्हालाही न बघता गणितं सोडवता येतील. काय असं अवघड नाही आहे. ऑन द वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे एक जागतिक पर्यावरण बैठक होती. तिच्यामध्ये द ट्री प्लांटेशन प्रोग्रॅम, त्याच्यामध्ये झाडं लावण्याचा एक प्रोग्राम ठरला. वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. trees are planted such that in the first row there is one tree. फर्स्ट रो एका याच्यामध्ये पहिल्या रोला एक झाड, दुसऱ्याला 2 झाडं, बरोबर. फर्स्ट रो देअर इज 1 ट्री. सेकंड इन द सेकंड रो अँड देअर आर 2 ट्रीज आणि नंतर 3 ट्रीज, नंतर देअर आर ट्रीज अँड सो फाइंड द. ओके, अशा प्रकारचे झाडाचं एक लावण्याचं हे केलेलं आहे. ओके, बघू एवढंच बघा आपण. आता बघूया आपण असं हे अशी झाडं लावण्याचं त्यांनी ठरवलं. ट्रायंग्युलर शेपमध्ये झाडं लावायचं ठरलेलं आहे. ओके, बघा हे झाडं लावलेले आहेत ट्रायंग्युलर आकारामध्ये. आता काय सांगितलेलं आहे बघा, आपण लिहू द number of trees, sorry, the trees are planted in triangular shape, ओके विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त एक द ट्रीज आर प्लांटेड इन ट्रायंग्युलर शेप. द नंबर ऑफ ट्रीज कसं लिहिणार आता आपण वाक्य बघा. द नंबर ऑफ ट्रीज increasing काय increasing by the number of tree increasing by the rows म्हणजे द कॉन्झिगेटिव्ह रोज, बरोबर आहे. द नंबर ऑफ ट्रीज increasing by in consecutive रोज म्हणजे याचा अर्थ काय होतो की समजा एक झाड, मग नंतर 2 झाडं, नंतर 3 झाडं, याचा अर्थ हे नंबर कॉन्झिगेटिव्ह म्हणजे दिस इज AP. द गिव्हन सिक्वेन्स इज AP. द गिव्हन सिक्वेन्स इज ॲन AP. कॉन्झिगेटिव्ह म्हटलं तर AP आहे असं धरायचं. ओके, मग आपण आता पहिल्या याच्यामध्ये किती रो आहेत? 1. दुसऱ्याच्या पहिल्याच्या झाडं किती लावले? 1. दुसऱ्याच्या 2, तिसऱ्याच्या 3, चौथ्याच्या 4, 5 असे झाडं लावलेले आहेत. मग याचा अर्थ D इज इक्वल टू 1. आपल्याला D इज इक्वल टू 2 - 1 3 - 2. त्यानंतर A इज इक्वल टू 1. A इज इक्वल टू ऑल्सो 1. आणि नंबर ऑफ किती दिलेलं आहे बघा, नंबर ऑफ 25 रोज म्हणजे 25 तुम्हाला ह्या 25 रोजमधले असे 1 रो 2 रो 3 रो नंतर 4 रो असे 25 रोमधली तुम्हाला बेरीज काढायची की टोटल किती झाडं लावलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ S25 तुम्हाला काढायचं आहे. S25 बस एवढं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लिहूया आपण सूत्र. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 इंटू D. ओके, मग आता SN किती आहे? 25 इज इक्वल टू 25/2 इन ब्रॅकेट 2 × 1. ओके, प्लस n
25 मायनस 1, 25 नंबर ऑफ रोज मायनस 1 इंटू डी, डीची किंमत 1. चला ओके, बरोबर आहे. चला आता आपण खाली कॅल्क्युलेशन करूया. यस 25 इज इक्वल टू 25/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 1 2 प्लस 25मधून एक गेले 24 आणि 24 एक 24. ओके, एस 25 इज इक्वल टू 25/2 इन ब्रॅकेट 24 आणि 2 26. ओके 26. त्यानंतर 25 गुणिले ह्या दोनने या 26ला भागितलं तर 13 आलं. क्वेश्चन नंबर आपला 6वा चालू आहे, लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं 6वं. त्यानंतर 25 गुणिले 13 करायचं आहे. मग आपण 25 गुणिले 13 करू. 13 5 65 5 हातच्याले 6, 13 दुनी 26, 26 27 28 29 30 31 32, 325 झाडं टोटल. द नंबर ऑफ ट्रीज प्लॅन्टेड इन 25 रोज. द नंबर ऑफ ट्रीज 3 to 5 आर प्लॅन्टेड इन 25 रोज. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे सर्व गणितं झालेले आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने गणितं करतो आहे. लक्षात येतं आहे ना, आपल्याला जसं समजेल त्या पद्धतीनं आपण लिहितो आहे. आपल्या डोक्यामध्ये ज्या प्रकारे गणित तयार होतं त्या प्रकारे आपण त्याचं प्रेझेंटेशन करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हेच फार महत्त्वाचं आहे. तुमचं स्टेप, तुमच्या ह्या गोष्टी, फक्त त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ॲन्सर बरोबर आलं पाहिजे, किमती बरोबर ठेवल्या गेल्या पाहिजे, ए पी आहे का नाही सांगितलं गेलं पाहिजे, सूत्रामध्ये चूक नको. या सगळ्या गोष्टी असतील तर मार्क 100% मिळतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपले व्हिडिओ कसे तुम्हाला जर आवडत असतील, मेहनत आवडत असेल आपली, तर तुम्ही त्याला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.